चालू राहू द्या व्हिडिओ चालू. तर हा 13045 हे विद्राव्य खत आहे, काय प्रॉब्लेम नाही, ते तुम्ही घेऊ शकता. सोबत आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं होतं की आता वसंत ऊर्जेच्याच बाबतीत मला प्रत्येक जण विचारते की वसंत ऊर्जा आधी जी काही तुम्ही वसंत ऊर्जा वापरत होतात ना, तर त्याच्यामध्ये काय थोडस गाडे येत होतं. आता नॅनो टेक्नॉलॉजी आली. मागच्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये ज्यांनी हे तयार केलंय दळवी सरांनी, त्यावेळेस सांगितलंय त्यांनी की बाबा आता जी काही आपण पातळ जी आलेलं आहे ना वसंत ऊर्जा, त्याची काही क्वालिटी खराब किंवा अशी डिटोरिएट केलेली नाही किंवा त्याच्यातलं काहीतरी घटक प्रमाण कमी केलेलं नाहीये. नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित ते केलेलं आहे. जसं आता बघा युरियाची 1 बॅग इक्वल टू काय तुमचं 500 मिलीचं नॅनो युरिया, त्या प्रकारात ते आहे. त्याच्यामुळे तुम्ही वसंत ऊर्जा घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता वसंत ऊर्जाचे काय फायदे, तर वसंत ऊर्जा फवारणी केल्याच्या नंतर त्याची कोटिंग आहे ना, म्हणजे त्याचा एक पातळ असा काय म्हणता येईल लेअर जो आहे तो त्या पानावर तयार होतो. आणि ह्या पानावर तो लेअर तयार झाल्यामुळे काय होणार आहे, ही जी काही उष्णता आहे ना, उन्हामुळे जे काही उसाच्या पानामधलं जे काही पाणी जे आहे ते बाष्पीभवन होईल का, ते बाष्पीभवन कमी करायचं काम घेतो. त्याच्यामुळे 13045 सोबत तुम्ही वसंत ऊर्जा घ्या. कांडी धरलेल्या उसाला 10 मिली प्रति 1 लिटर पाणी घेतलं तरी चालतंय. आणि सोबत त्याच्या पुढे जाऊन तुम्ही कधी बघा मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट जिथं जिथं फवारणी झाली तिथं उत्कृष्ट काळोखी आणि मग हे घेणं सुद्धा गरजेचं आहे. मग आपल्या कारखान्यावर नॅचरल बाजारमध्ये जे काही VSIचं मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट आहे ना, किमान 2 ते 3 मिली प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात तुम्ही ते जरी घेतलं तरी चालतंय. आता हे तिघं तुम्ही एकत्रित फवारणी केली तरी चालते, कॉम्पॅटिबिलिटी आहे. आता कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे मिश्रणांची संयुक्त म्हणजे 5-6 आपण मिश्रण एकत्र करून फवारणी करू शकतो का, तर ह्याच्यात वर सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे आहे ते रिसर्च झालेला आहे आणि त्या आधारे आपण ते करू शकतो. आता तुमचा प्रश्न आहे की कोराजेन घेऊ शकता, निश्चित आपण कोराजेन तिथं घेऊ शकतो. आता कोराजेन का घ्यायचं, तुम्ही आता बघा रामबक्षी म्हणजे आता सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पन्न देणारी जात CO 0238 नावाची जात त्यांनी तयार केली. खूप मोठे सायंटिस्ट आहेत, म्हणजे 8632 जिथं तयार झाली कोइंबतूरला तिथं ते होते शास्त्रज्ञ. तर आता त्यांच्या पेजला जर तुम्ही फेसबुक पेजला जर पाहिलं ना, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सगळीकडे तुम्हाला समजा प्रचंड मोठ्या प्रमाणावर कांडी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालाय. आणि आपल्याकडे सुद्धा आम्ही गेल्या वर्षी ज्यावेळेस ऊसाचे प्लॉट पाहिले बेण्याच्या अनुषंगाला 15/012 असेल 10,001 असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा कांडी कीड, ती कांडी कीड आपल्या डोळ्याला दिसत नाही. ती आतमध्ये कांडी ऊसानं धरल्याच्या नंतर कांड्या पोखरत चलती आणि ऊस सगळे भोंग बनवते. आणि हे ऊस तुमचे आता भोंग बनलेले ऊस जर तुम्ही वजन केलं तर ते वजनाला कमी भरणार, म्हणजे टनेज मध्ये आपल्याला झटका वाटणार आणि फॅक्टरीमध्ये पण ते नंतरचे प्रॉब्लेम वाढणार, त्याच्यापासून साखर हे जे काही होणार आहे त्या अडचणी वाढणार. अशा ठिकाणी आता तुम्ही कोराजेनचा स्प्रे घेणं गरजेचं आहे. दुसरा विषय, ज्या ठिकाणी कांडी धरली नाही तिथं सुद्धा पोंगेमर व्हायलेली, तर ती पोंगेमर कंट्रोल करण्यासाठी खोडाळ्यामध्ये मेजर प्रॉब्लेम आहे आता पोंगेमरीचा. आपल्याकडे पोंगेमर आधी फक्त लवकर येणाऱ्या एकाच खोडकिडीमुळे होत होती, पण आता तुम्हाला सांगतो, आता जर तुम्ही बघितलं ना जिथं जिथं पोंगे मेले तिथं हाताळीतून काढून बघा, सगळ्यात जास्त आपल्याकडे जे आहे ते पिंक स्टेम बोरर, म्हणजे तुमच्या गव्हामध्ये जी काही येणारी आळी होती ना, ती आळी आता ऊसावर जास्त आउटब्रेक झालाय, म्हणून सगळ्यात जास्त पोंगेमर आपल्याकडे. आता इथं ह्याला जर गेलो आपण रणनीचे पुढे ते बोरगाव जे आहे का, तर तिथलं ते जाधव म्हणून आहेत बघा, त्यांची शाळा आहे ती, तर त्यांच्या त्या खोडव्यामध्ये तुम्ही आता पण जाऊन जर बघितलं ना, अक्षरशः 12 जर फुटवे झाले असतील त्यांच्या खोडव्यात, 12च्या 12 फुटवेमध्ये ते ही सांगितलेली आळी होती आणि त्याच्यामुळे एकही ऊस तिथं तयार होणार नाही. म्हणून कोराजेनचा स्प्रे आपण ह्या फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे. 15 लिटरच्या पंपाला 8 मिली सफिशियंट आहे, 20 लिटरच्या पंपाला 12 मिलीपर्यंत तुम्ही देऊ शकता सफिशियंट. अशा पद्धतीने जर आता फवारणी केली तर उत्कृष्ट रिझल्ट भेटतील. त्याच्या पुढे जाऊ 265 जेवढे क्रॉस आहेत आपल्याकडे, आता 265 कोणते क्रॉस आहे आपल्याकडं, 10,001 आहे, पुन्हा 15/012 आहे आणि 15/006 आणि 13/007, त्या चारही व्हरायटी जी आहे ती 265 क्रॉस येतात. तुम्ही कधी बघा 10,001 मध्ये शेवटच्या म्हणजे ऊस ज्यावेळेस आपलं म्हणजे सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरच्या ह्याच्यामध्ये पानं लाल झालेले असते बघा, म्हणजे ठिपके ठिपके विटकरी रंगाचे ठिपके आपल्या ऊसामध्ये त्या दिसते. तो आहे तांबेरा. 2 प्रकारचा तांबेरा आपल्याकडे दिसतो. ह्या दोन्ही प्रकारचे तांबेरे जर आले तर उत्पादनामध्ये घट होते. का,
फोटोसिंथेसिस म्हणजे अन्नद्रव्य तयार करायचं काम कुठं होतंय? पानामध्येच होतंय ना. आणि तिथं हे व्हायरस ह्या बुरशीचा जर प्रादुर्भाव झाला तर त्याच्यामध्ये जे आहे ते अन्न तयार करायची प्रक्रिया मंदावते आणि ह्याच्यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये घट होते. म्हणून जिथं जिथं आता सांगितलेल्या जेवढ्या व्हरायटी आहेत ना त्या ठिकाणी तुम्ही ह्याच फवारणीमध्ये 22 टीन जे म्हणतो का नाही आपण कार्बिडिझम म्हणतो 2 ग्राम प्रति 1 लिटर पाणी हे जरी तुम्ही फवारणीमध्ये जर घेतलं किंवा टिल्ट नावाने येत आहे 2 मिली भरपूर झालं 1 ते 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जरी घेतलं तरी सफिशियंट आहे. ह्याचा जरी स्प्रे घेतला तर हा तांबेरा जो काही येतो तो प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जे आहे तिथं तो कंट्रोलमध्ये येईल. हे फक्त ह्या सांगितलेल्या व्हरायटीच्या पुरतं बरं का. तुम्ही 86-32 नाही घेतलं तरी चालतं तिथं काय प्रॉब्लेम. 86-32च्या अडचणी वेगळ्या आहेत. 86-32 म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पांढरी माशी आणि ती पांढरी माशी आली की एखादं आपलं ऊस जे आहे ते येलो वेंडिस नावाचा एक रोग आहे ऊसामध्ये ते जर बाधित झालं तर मग ती पांढरी माशी त्याच्यावर वाढवत ठेवते. पण त्यावेळेस निरीक्षण घेऊन आपण ती फवारणी करणं गरजेचं आहे. आता ऊसाच्या डोसच्या बाबतीत मला वाटतं सगळ्याचे डोस आता थोड्या वेळानं आहे की एक साहेब या दिवस दाखवतो आजचं